नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पिकअप आईल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत हा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे. सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. इथे आपण जी कोणती रीडिंग्स करत असतो ती टाइमलेस असतात. म्हणजे जेव्हा कधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर त्या व्हिडिओमध्ये तुमच्याकरिता संदेश असणार आहे. आपण 3 फाईल्स ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक फाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचंय. तुमच्या सोयीकरिता टाइम स्टॅम्प डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या फाईलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. फाईल नंबर 1. तुम्ही जर नाईट ऑफ सॉर्टच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आपण ह्या रीडिंगमध्ये पाहतोय हा आठवडा म्हणजे सोमवार ते रविवार पर्यंत तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. मुख्य कार्ड आलंय नाईट ऑफ सॉर्टचं. तर काहीतरी वेगाने तुमच्याकडे संदेश येत आहे. पहिलं कार्ड आहे सोमवारसाठी 3 ऑफ पेंटॅकल. मंगळवारसाठी आहे 6 ऑफ सॉर्ड. बुधवारसाठी आहे स्टार कार्ड. गुरुवारसाठी आहे किंग ऑफ पेंटॅकल. शुक्रवारसाठी आहे एस ऑफ वॅन्ड. शनिवारसाठी आहे हाय प्रेस्टेस आणि रविवारसाठी आहे 5 ऑफ वॅन्ड. इथे आपण ही कार्ड्स बऱ्याच वेळा ऍडजस्ट करतोय. तर हे रीडिंग काय सांगतंय की तुम्ही ह्या आठवड्यात एका चांगल्या पदावर किंवा जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये प्रगती साधत आहात. तुम्ही तुमची इच्छा पूर्ण होईल या दृष्टीने तुमची प्रगती होत आहे. पण ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला बरीच ऍडजस्टमेंट करावी लागेल किंवा वेळेचं नियोजन करावं लागेल. कारण ज्या प्रकारे मी कार्ड्स बऱ्याच वेळा हलवली त्यावरून हे लक्षात येत आहे की तुम्ही जे काम करत आहात, जे साधायचंय तुम्हाला त्याकरिता तुमच्या भरपूर इच्छा आहेत, बरीच कामं आहेत. तर त्या सगळ्यामध्ये तुम्हाला वेळेचं नियोजन व्यवस्थित करावं लागेल. कारण खूप ऍडजस्टमेंट करावी लागेल असं इथे दिसतंय. आणि नाईट ऑफ सॉर्टचं हे कार्ड आहे. तर हे काय सांगते की खूप वेगाने संदेश येतोय किंवा एखादी व्यक्ती खूप वेगाने येते किंवा तुम्ही जे करत आहात त्यामध्ये तुम्हाला अनेक कामं पटापट करावी लागतील. कारण बरीच कामं आहेत तर तुम्हाला व्यवस्थित नियोजन करून वेळ फुकट न दवडता एक एक काम उरकावं लागेल
असं सुद्धा होऊ शकतं. इथे ह्या रीडिंगमध्ये जी कार्ड्स आली आहेत ती बरीचशी चांगली आहेत. फक्त शेवटचं कार्ड 5 ऑफ वॅन्ड्स आहे. तर ही कदाचित तुमची आधीची ऊर्जा असू शकते, जिथे तुमचं बऱ्याच इच्छांमुळे द्वंद्व चालू होतं, किंवा तुम्ही एका स्पर्धेमध्ये आहात तर तिकडे खूप सारी कॉम्पिटिशन आहे, म्हणून तुम्ही थोडेसे नकारात्मक होतात, किंवा तुम्ही अशा जागी अडकलेले होतात की जिथून मार्ग काय या प्रश्नचिन्हामध्ये तुम्ही होता. तर ही तुमची ऊर्जा इथे शेवटी आली आहे आणि स्टार कार्ड मध्ये आलंय, किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड आलंय. खूप चांगली ऊर्जा या रीडिंगच्या मध्यावर आलेली आहे. तर हे रीडिंग काय सांगतंय? हे रीडिंग सांगतंय की सोमवारी तुम्ही लोकांबरोबर मिळून तुम्ही काहीतरी निर्माण करत आहात. हे कार्ड सांगतंय की तुमचं जे करिअर आहे त्यामध्ये तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करताय, किंवा काहीतरी तुम्ही निश्चित केलेलं आहे आणि त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करून ते काम पूर्ण कसं करता येईल याबाबत तुमचं नियोजन चाललंय. याबाबत तुमचे विचार तुम्ही डिस्कस करत आहात इतरांबरोबर, किंवा जे काही आहे ते साध्य कसं करायचं. कारण जे काम तुम्ही करताय ते खूप मोठ्या प्रमाणावरचं काम आहे आणि यासाठी तुम्हाला आत्तापासूनच छोटी छोटी जी काही कामं आहेत त्यांचं सुद्धा नियोजन करावं लागेल. तर हे कार्ड सांगते की ते तुम्ही करत आहात. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करत आहात की कसं करायला हवं, काय करता येईल, किंवा जिथे कुठे तुम्हाला एखादी गोष्ट कळत नसेल तर तिथे तुम्ही जी एक्सपर्ट आहे त्या गोष्टीमध्ये, तर त्या व्यक्तीचा सल्ला सुद्धा तुम्ही घेताना दिसत आहात, किंवा काही माणसं तुमच्याकडे सल्ला घ्यायला येत आहेत. मंगळवारसाठी 6 ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. तर हे कार्ड सांगतंय की जिथे तुम्ही काही करत आहात, तर ज्या गोष्टी आधी नकारात्मक अशी ऊर्जा होती, जी तुम्हाला टेन्शन देत होती, ज्यामुळे तुम्हाला असं वाटत होतं की या सगळ्या स्पर्धेमध्ये आपण कसं काय करायचं, तर आता तुम्ही निश्चिंतपणे पुढे जात आहात. तुम्हाला इथे सोमवारीच तुम्ही नियोजन करून व्यवस्थित सगळ्यांशी बोलून, किंवा ज्या माणसाला त्यातलं कळतं त्याचा सल्ला घेऊन तुमचं काम करताना तुम्ही दिसत आहात. तर त्यामुळे तुम्ही मंगळवारी पुढे कसं जाता येईल, पुढच्या दृष्टीने आपल्याला काय करायला हवं ती कृती तुम्ही करत आहात. बुधवारसाठी स्टार कार्ड आलंय. स्टार कार्ड काय सांगताय की तुम्हाला तुमची ताकद कळते आणि तुम्ही आशावादी आहात की आता सगळं व्यवस्थित होणार आहे. जिथे कुठे मी आधी नकारात्मक होतो तिथे आता मला ती कामं हळूहळू जमतायत आणि येणाऱ्या काळामध्ये मी खूप काही करू शकतो हा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होतोय. शिवाय ब्रह्मांडाचं सहकार्य तुम्हाला आहे. तुम्हाला हे कळतंय की जी स्थिती आपली आहे त्यातून आपण काहीतरी घडवू शकतो. गुरुवारचं जे कार्ड आहे ते किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की तुम्ही इतरांचा उपचार करत आहात, तुम्ही इतरांना मार्गदर्शन करत आहात. ह्या आठवड्याच्या मध्यापर्यंत तुम्ही एका चांगल्या स्थितीमध्ये येत आहात. तुमचा आत्मविश्वास वाढतोय. सोमवारपासूनच तुम्ही कामाला लागणार आहात. जी काही नकारात्मकता, जी काही आधीची तुमची ऊर्जा आहे, जिथे तुमचं द्वंद्व चालू होतं, तर तिकडे ती ऊर्जा आता निघून जातीये आणि तुम्ही आत्मविश्वासाने किंवा सकारात्मक राहून अनेक गोष्टी करताना दिसत आहात. किंग ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड हे सुद्धा सांगतंय की जबाबदारीने आपली कामं तुम्ही करत आहात.
अनेकांच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर असू शकतात. तुम्ही इतके समृद्ध आहात की इतरांना देण्यासाठी तुमच्याकडे खूप काही आहे आणि अशा एका चांगल्या पदावर तुम्ही दिसताय. तर हे काम करताना तुम्ही दिसताय. इतरांना मार्गदर्शन करणं, इतरांना आपल्याकडे जे काही आहे ते देणं, अशा एका चांगल्या समृद्ध ऊर्जेमध्ये तुम्ही येताय. आणि त्यानंतरचं जे कार्ड आहे शुक्रवारसाठी एस ऑफ वँडचं कार्ड आहे. तर एखादी नवीन सुरुवात तुमच्या कामाच्या दृष्टीने एक नवीन सुरुवात होताना दिसतेय. एस ऑफ वँडचं हे कार्ड सांगतंय की दूरदृष्टीने काहीतरी नवी सुरुवात तुम्ही करत आहात किंवा एखादी गोष्ट तुम्ही करून पाहू शकता. ही गोष्ट अशी आहे की जिथे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये यश मिळणार आहे. आत्ता जरी काही अडचणी आल्या किंवा काही काही गोष्टींमध्ये आत्ता तुम्हाला तितका सराव नसला तरी हळूहळू तुम्ही या गोष्टी सरावाने सहजपणे करू शकणार आहात. आणि ही संधी ब्रह्मांड तुम्हाला देत आहे. तुमचं जे ध्येय आहे ते पूर्ण होण्यासाठी, ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी ही एक नवीन सुरुवात आता आवश्यक आहे. शनिवारसाठी हाय प्रिस्टेसचं कार्ड आहे. हाय प्रिस्टेसचं कार्ड सांगतंय की तुम्ही संतुलित आहात आणि आपली अंतर्ज्ञान शक्ती काय सांगतेय ह्या गोष्टीला तुम्ही महत्व देत आहात. तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत आहे. ती तुम्हाला संतुलित ठेवत आहे. जिथे तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये किंवा नकारात्मक ऊर्जा जिथे खूप सारी होती आधी किंवा खूप साऱ्या इच्छा, खूप सारी कामं आहेत, त्यामुळे जे नकारात्मक तुम्ही होता, कधी कधी खूप टेन्शन येतं किंवा असं जे आहे, तर तिथे ही ऊर्जा तुम्हाला संतुलित ठेवत आहे. ह्या ऊर्जेपासून ही ऊर्जा तुम्हाला बाहेर काढत आहे. तुम्हाला संतुलनाचं महत्व ती समजावत आहे. तुमची अंतर्ज्ञान शक्ती फक्त तुम्हाला हेच सांगते की तुम्ही संतुलन ठेवा, जेणेकरून स्पर्धा कितीही कशीही असली तरी त्यामध्ये तुम्हाला मार्ग मिळत जाईल. त्या स्पर्धेमध्ये आपण यशस्वी होऊ शकू हा विश्वास आपला आपण देऊ शकतो तेव्हाच जेव्हा आपण संतुलित राहू. यामुळे ही तुमची ऊर्जा फार फार महत्वाची आहे, जी तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने, आध्यात्मिक प्रगती असू दे किंवा तुमच्या करिअर मधली प्रगती असू दे, ही ऊर्जा तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. त्यानंतर शेवटी जे कार्ड आलंय रविवारचं ते 5 ऑफ वँडचं कार्ड आहे. ज्या स्पर्धेसाठी तुम्ही तयार होत आहात तिथे तुम्ही सहभागी होत आहात. त्या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी तयारी तुमची चालू आहे किंवा तुम्ही त्या स्पर्धेमध्ये भाग घेत आहात किंवा तुम्हाला असं वाटतंय की आता मी संतुलित होतो आणि आता या कामांमुळे मला काय करावं ह्या प्रश्नचिन्हामध्ये तुम्ही आहात, असं सुद्धा असू शकतं. म्हणजे काही व्यक्ती ह्या आठवड्याच्या शेवटीपर्यंत खूप आत्मविश्वासाने अनेक गोष्टी हाताळतील, सकारात्मक होतील आणि त्यांची ही नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. तर काही व्यक्तींसाठी हा आठवडा, संपूर्ण आठवडा चांगला जाईल. ते आत्मविश्वासाने अनेक गोष्टी करतील. पण रविवारी त्यांना खूप सारी कामं असल्यामुळे कोणतं काम आधी करावं, कोणतं नंतर करावं ह्या प्रश्नचिन्हात सुद्धा काही व्यक्ती असू शकतात. हे आपलं आठवड्याचं रीडिंग आहे, त्यामुळे एखाद दिवसाची तुमची ऊर्जा अशी असू शकते. वेगाने ह्या आठवड्यात काय होणार आहे, तर ते जे काही तुमचं काम चालू आहे त्या संबंधित एखादा संदेश तुमच्याकडे येऊ शकतो.
किंवा एखादी अशी व्यक्ती फार वेगाने तुमच्याकडे येत आहे हा संदेश घेऊन. ह्या रीडिंग करिता ब्रह्मांडाचं काय मार्गदर्शन आहे तुमच्याकरिता हे आपण पाहू. सिक्स ऑफ पेंटॅकल आणि द हायरोफंट. तर ही दोन कार्ड्स काय सांगतायत की तुम्ही इतरांची मदत करत राहा आणि तुमच्याकडे जे कोणी सल्ला मागायला येतील किंवा तुमचं मार्गदर्शन घेण्यासाठी जे कोणी येतील त्यांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करा, त्यांना तुम्ही मदत करा. ह्या मदतीतूनच तुम्हाला मार्ग मिळणार आहे. तुमचं जे काही काम आहे त्यामध्ये तुम्हाला जर प्रगती साधायची असेल तर तुम्ही इतरांना मदत करणं, इतरांची काळजी घेणं महत्वाचं आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन करणंच तुमचं काम आहे. ह्यातून तुमची चिंता दूर होईल. तुम्ही आता काहीतरी अशा चिंतेमध्ये असू शकता किंवा तुमचं जे काम आहे त्याबाबत काही चिंता असू शकते. तर तिकडे ज्या बाबतीत तुम्ही अति विचार करत आहात तिकडे ब्रह्मांड सांगतंय की जितकी मदत तुम्ही बाकीच्यांना कराल किंवा जी माणसं तुमच्याकडे मदत मागत आहेत निदान त्यांना तरी तुम्ही योग्य मार्गदर्शन दिलं, त्यांना त्यावेळी मदत केली तर तुमची जी स्थिती आहे त्यामध्ये ब्रह्मांड तुम्हाला मदत करेल. ब्रह्मांड स्वतः तुम्हाला मार्ग दाखवेल. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. तुम्ही जर 3 ऑफ वँडच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. हे कार्ड काय सांगतंय? हे कार्ड सांगतंय की दूरदृष्टीने तुम्ही नियोजन करत आहात, त्याकरिता मेहनत घेत आहात आणि तुम्ही उत्साही आहात. काहीतरी साधायचं आहे, काहीतरी स्वप्न तुमचं आहे ते आता लवकरच पूर्ण होणार आहे. हा विश्वास तुमच्यामध्ये दिसतोय. या कार्डमध्ये असं जाणवतंय की तुम्ही आता उत्साहाने काम करत आहात. तुम्हाला खात्री आहे की आपण जे करतोय त्यामध्ये आपल्याला यश मिळणारच आहे. फक्त तुमचं जे ध्येय आहे ते खूप मोठं आहे. त्यामुळे तुम्ही काही गोष्टींचा त्याग करून किंवा काही गोष्टींकडे पाठ फिरवून तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहात. त्या दृष्टीने विचार करत आहात, दूरदृष्टीने विचार करत आहात. आणि हे कार्ड सांगतंय की जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. आता हा आठवडा तुमच्याकरिता कसा असेल तर सोमवारसाठी कार्ड आलंय सन कार्ड. ह्या कार्डने सुद्धा हेच सांगितलं की तुम्ही सकारात्मक आहात, अनेकांचं नेतृत्व करताय आणि पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या जीवनात होत आहेत, सकारात्मक गोष्टी होत आहेत. म्हणजे यश मिळतंय किंवा तुमचा आत्मविश्वास वाढतोय किंवा सहकार्य मिळतंय इतरांचं तुम्हाला. जे काही तुमचं चालू आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी दिसत आहात, सकारात्मक आहात, बाकीच्यांचं सहकार्य तुम्हाला मिळतंय आणि एका चांगल्या ऊर्जेमध्ये तुम्ही दिसत आहात. शिवाय सन कार्ड जे आहे त्यामध्ये ज्याप्रमाणे हे लहान मूल दिसतंय त्याप्रमाणे तुम्ही एखादी गोष्ट करून पाहण्याच्या ऊर्जेमध्ये आहात. तुम्हाला तुमच्यामध्ये तो उत्साह आहे, त्यामुळेच तुम्ही एक सकारात्मक राहून नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करताना इथे दिसत आहात. ही तुमची सोमवारची ऊर्जा आहे. मंगळवारसाठी 5 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आलंय.
आता सन कार्ड नंतर 5 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. तर हे कार्ड कदाचित असं सांगताय की तुमची जी नकारात्मक आधीची ऊर्जा आहे ती निघून जाते, कारण आता सूर्य आलेला आहे तुमच्या रीडिंगमध्ये. सूर्य आल्यावर जो काही अंधार आहे तो दूर होणार आहे. त्याप्रमाणे तुमची सोमवारची जी ऊर्जा आहे ती ह्या नकारात्मक ऊर्जेला दूर करते. कदाचित असं असू शकतं की तुमचं जे काम आहे ते नकारात्मक ऊर्जेशी आहे. नकारात्मक माणसं किंवा काही दुर्बल अशी माणसं तुमच्याकडे येतात. त्यांचं तुम्ही नेतृत्व करत आहात, त्यांना मार्गदर्शन करत आहात, त्यांना काही गोष्टी शिकवत आहात. तर असं असू शकतं ह्यामुळे हे कार्ड आलंय. तर अशी माणसं तुमच्याकडे मंगळवारी येऊ शकतात की जी तुमच्याकडे काही मदत मागत आहेत, ज्यांची स्थिती अतिशय बिकट असल्यामुळे त्यांना तुमचा आधार वाटतोय. तर हे हे रीडिंग काय सांगतंय की अशा प्रकारचं काहीतरी तुमचं काम असू शकतं. तुम्ही डॉक्टर असू शकता. तर अशी कोणी व्यक्ती तुमच्याकडे येऊ शकते ट्रीटमेंटसाठी, किंवा एखादी व्यक्ती खूप नकारात्मक आहे तर त्या व्यक्तीला तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता. तुमचं असं काहीतरी काम ज्यामुळे अशा व्यक्तींना तुमची मदत मिळते, तुमचा आधार वाटतोय. बुधवारसाठी पेज ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. तर एक सुरुवात इथे होतीये किंवा एखादा संदेश तुमच्याकडे येऊ शकतो. तुमच्या व्यवसायाशी संबंधित हा संदेश असू शकतो. आणि कदाचित ही जी कोणी व्यक्ती तुमच्याकडे मदतीसाठी येत आहे ती वयाने लहान असू शकते, अपरिपक्व असू शकते, असं सुद्धा असू शकतं. सिक्स ऑफ कपचं कार्ड आलंय गुरुवारसाठी. सिक्स ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय की त्या व्यक्तीला तुमचा आधार वाटतोय, त्या व्यक्तीला तुम्ही खूप प्रेम देत आहात, त्यामुळे त्या व्यक्तीकडनं तुमचं कौतुक होतंय. हे असं कार्ड आहे जिथे तुम्ही प्रेम देत आहात, तुम्हाला सुद्धा भरपूर प्रेम मिळत आहे, किंवा तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुमच्या जुन्या लोकांकडनं तुमचं कौतुक होऊ शकतं. ही जी ऊर्जा आहे ती एक प्रेमाची ऊर्जा आहे, जिथे प्रेमाची देवाणघेवाण होत आहे. शुक्रवारसाठी आहे 9 ऑफ कपचं कार्ड. एखादी इच्छा तुमची पूर्ण होऊ शकते. असं असू शकतं की तुमच्या करिअर संबंधित तुम्हाला काहीतरी संदेश मिळतोय, किंवा ह्या व्यक्तीद्वारे तुम्हाला काही काम मिळतंय आणि ही व्यक्ती तुमचं कौतुक करत असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतोय. तुमची एखादी इच्छा पूर्ण होते, किंवा अनेक इच्छा सुद्धा असू शकतात. इथे 9 ऑफ कपचं जे कार्ड आहे ते असं दाखवतंय की तुमचा आत्मविश्वास भरपूर वाढतोय. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी एक अनुकूल वातावरण किंवा योग्य दिशेने तुम्ही जात आहात, यामुळे तुम्ही इथे आनंदी दिसत आहात. तुम्हाला खात्री आहे की तुम्ही यश मिळवू शकता. जे तुम्हाला साधायचं आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे.
आणि 9 ऑफ कपचं कार्ड हे सुद्धा सांगतंय की काही ना काही इच्छा तुमची पूर्ण होत आहे. शनिवारसाठी आहे 10 ऑफ पेंटॅकल. ज्याप्रमाणे मी म्हटलं की काही तुमची इच्छा पूर्ण होत आहे, तर इथे तुमचा संपर्क वाढतोय, तुमचा कामाचा विस्तार होतोय आणि असं सुद्धा असू शकतं की तुमची आर्थिक स्थिती, आर्थिक काही व्यवहार तुमचे होत आहेत. एक 1-2 व्यक्तींबरोबर किंवा काही व्यक्तींबरोबर व्यवहार होत आहे. इथे इंडस्ट्रीप्रमाणे म्हणजे तुमच्या करिअरमध्ये अशी काही माणसं येतायत, ज्यांच्याशी तुम्ही आर्थिक व्यवहार करत आहात. तुम्हाला नवीन क्लायंट्स मिळू शकतात किंवा तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने काही गोष्टी होत आहेत. पेज ऑफ सॉर्टचं कार्ड आलंय रविवारसाठी आणि त्याच्याबरोबर आहे टेम्परन्सचं कार्ड. तर टेम्परन्सचं हे कार्ड सांगतंय तुम्ही एखाद्या एंजल प्रमाणे इतरांना मदत करत आहात. तुम्हाला काही गोष्टी अशा सुचत आहेत, काही विचार असे येत आहेत की ज्यांचा उपयोग करून तुम्ही इतरांना मार्गदर्शन करत आहात. तुमचा संदेश इतरांसाठी महत्वाचा ठरत आहे. त्यांना त्यांच्या स्थितीमधून मार्ग मिळत आहे तुमच्या संदेशामुळे आणि एक नवीन सुरुवात त्यांच्या जीवनात होत आहे. आणि तुमच्या बाबतीत म्हटलं तर तुम्हाला काही अशा कल्पना सुचत आहेत, ज्यांचा उपयोग तुम्ही जिथे स्थिती अवघड आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा काहीतरी निर्माण करण्यासाठी तुम्ही करत आहात. टेम्परन्सचं हे कार्ड काय सांगतंय की जे आधी जमत नव्हतं ते आता तुम्हाला जमणार आहे. तर रविवारची जी ऊर्जा आहे तुमची, तिथे तुम्ही काहीतरी निर्माण करत आहात. ज्याप्रमाणे हे कार्ड सुरुवातीला सांगितलं की हे कार्ड सांगतंय की तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळत आहे. त्याप्रमाणेच रीडिंग मधली सगळी कार्ड सांगतायत की तुमचा आत्मविश्वास वाढतोय. तुम्हाला खूप सारं प्रेम मिळतंय, ज्यांच्याशी तुमचा संपर्क येतोय. तुमच्या कामाचा विस्तार होतोय, अनेक माणसं तुमच्याशी जोडली जातायत. काही अशी दुर्बल, कमजोर माणसं सुद्धा तुमच्याकडे येऊ शकतात आणि त्यांना तुम्ही जे मार्गदर्शन, जे प्रेम देत आहात, त्यामुळे तुमचं कौतुक होतंय. आता आपण पाहू ब्रह्मांडाचं तुम्हाला काय मार्गदर्शन आहे ह्या आठवड्यासाठी. तुम्हाला नियोजन केलं पाहिजे. तुम्ही आत्ता एका चौकटीमध्ये स्वतःला ठेवलेलं आहे, तर त्या चौकटीच्या बाहेर कसं येता येईल. तुमचं जे ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या चौकटीच्या बाहेर यायची आवश्यकता आहे, साहस दाखवायची आवश्यकता आहे. पुढचं जे कार्ड आहे ते द वर्ल्ड कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की जे काही तुम्ही तुमचं ध्येय ठेवलेलं आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या कामाचा विस्तार करणं महत्वाचं आहे. मग त्या विस्तार करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे, त्यांचं नियोजन तुम्ही करा. त्या तुम्ही लक्षात घ्या. वर्ल्ड कार्ड हे सुद्धा सांगतं की जर तुम्हाला संपूर्ण जगाशी स्वतःला जोडायचं असेल
तर इंटरनेटचा वापर करणं किंवा अशा पद्धतीने डिजिटल गोष्टींचा वापर करणं ज्यामुळे तुम्ही सहजपणे अनेकांपर्यंत पोहोचू शकाल, तर त्या गोष्टी तुम्ही करायला हव्या. कारण तुम्ही कोण आहात? तुम्ही किंग ऑफ पेंटेकलच्या ऊर्जेमध्ये आहात. तुमच्याकडे खूप काही आहे इतरांना द्यायला. तुम्ही समृद्ध आहात आणि तुमचं जे पद आहे ते सुद्धा उच्च पद आहे. अनेकांना तुम्ही मार्गदर्शन करू शकता, अनेकांचं नेतृत्व तुम्ही करत आहात. याचसाठी तुम्ही सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर करायला हवा, की ज्यामुळे तुमच्या कामाचा विस्तार होईल. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. 9 ऑफ पेंटॅकलच्या या कार्डची जर तुम्ही निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. हे कार्ड काय सांगताय की तुम्हाला ब्रह्मांडाचे संदेश मिळत आहेत आणि तुम्ही एक आरामदायी जीवन जगत आहात. तुम्ही निश्चिंत आहात, तुमचा विश्वास आहे या ब्रह्मांडावर, निसर्गावर. तुम्ही स्वतःसाठी वेळ देत आहात, स्वतःवर प्रेम करत आहात. अशा एका चांगल्या ऊर्जेमध्ये, सकारात्मक ऊर्जेमध्ये तुम्ही दिसत आहात. पहिलं कार्ड आहे हँगमॅन. सोमवारसाठी हे कार्ड आलंय. तर हे कार्ड काय सांगताय? तुम्ही निरीक्षण करत आहात, अभ्यास करताना तुम्ही दिसत आहात. तुम्ही स्वतःला थोडा वेळ दिलाय यासाठी की तुम्हाला निरीक्षण करायचंय, तुम्हाला अधिक ज्ञानी व्हायचंय, तुम्ही गोष्टी समजून घेऊ इच्छिता, यासाठी तुम्ही वेळ देत आहात. तुम्ही जो वेळ काढलाय तो मुद्दामून काढलाय. तुम्ही मुद्दामून वेळ काढत आहात की ज्या गोष्टी आपण शिकलेल्या आहेत त्याची रिव्हिजन करणं, त्या गोष्टींना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं. यामुळे तुम्ही अधिक सक्षम होणार आहात हा विश्वास तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून तुम्ही हा वेळ मुद्दामून देत आहात. मंगळवारसाठी पेज ऑफ वॅन्डचं कार्ड आहे. तर एक नवीन सुरुवात मंगळवारी होत आहे. काहीतरी नवीन मंगळवारी तुमच्या बाबतीत होणार आहे. जे काही तुमचं ध्येय आहे त्या दृष्टीने तुम्ही एक नवीन सुरुवात करत आहात. किंग ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय की तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही प्रेम इतरांना देत आहात. त्या तुमच्या मार्गदर्शनामुळे इतरांना बरं वाटतंय. इतरांची काळजी घेताना तुम्ही दिसत आहात बुधवारी. गुरुवारी 4 ऑफ कपचं कार्ड आहे. थोडेसे तुम्ही उदास, निराश असू शकता. थोडासा मूड तुमचा वेगळा आहे. शुक्रवारच्या दिवशी मात्र पुन्हा एकदा तुम्ही जोमाने कामाला लागत आहात, संतुलित दिसत आहात आणि जे काही तुमचं काम आहे किंवा जे काही जीवनात तुमच्या चालू आहे त्यासाठी तुम्ही सज्ज होत आहात. त्यासाठी तुम्ही एखाद्या योद्ध्याप्रमाणे त्या स्थितीचा सामना करायला तयार आहात. हे कार्ड असं सुद्धा सांगतंय की शुक्रवारी तुमचं कुठे बाहेर जाणं होऊ शकतं आणि बाहेर जरी तुम्ही गेला नाही तरी ही ऊर्जा असं सुद्धा सांगते की तुम्ही अनेकांचं नेतृत्व करत आहात. काहीतरी असं काम करत आहात की जिथे तुम्ही सारथी बनत आहात. आध्यात्मिक प्रगती तुमची होत आहे. शनिवारसाठी किंग ऑफ वॅन्डचं कार्ड आहे. तर निश्चितच ही दोन्ही कार्ड्स हेच सांगतायत की काहीतरी तुमचं असं ध्येय आहे जिथे तुम्ही अनेकांचं नेतृत्व करताय. तर तिथे तुम्ही एक यात्रा सुरू करत आहात, तिथे काहीतरी नवीन करताय.
तिथे तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि सारी नकारात्मकता जाऊन तुम्ही उत्साहाने ते काम करत आहात. पुढचं कार्ड आहे 8 ऑफ वॅन्ड. हे कार्ड काय सांगताय की ब्रह्मांडाचे खूप सारे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येणार आहे. हे कार्ड सांगताय की वेगाने गोष्टी होणार आहेत, वेगाने तुमच्या स्थितीमध्ये परिवर्तन येत आहे. खूप सारी माहिती पण येऊ शकते, पण इथे तुमच्या स्थितीमध्ये परिवर्तन येत आहे. ब्रह्मांडाचे खूप सारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत, असं हे कार्ड सांगतंय. एकंदरीत ह्या रीडिंग मध्ये असं दिसतंय की मध्यावर जे कार्ड आहे ते 4 ऑफ कपचं उदास असं कार्ड आहे, पण बाकीची कार्ड्स खूप चांगली आहेत. याचाच अर्थ हे जे दुःख तुमचं काहीतरी आधीचं असू शकतं आणि ते आता दूर होणार आहे. त्या तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येत आहे. जिथे कुठे तुम्ही एक नवीन सुरुवात आत्ता करत आहात ह्या मंगळवारी, तिथे शनिवार पर्यंत तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढतोय आणि जबाबदारीने ते काम करताना तुम्ही दिसत आहात, नेतृत्व करताना तुम्ही दिसत आहात. आता आपण पाहू ह्या रीडिंग करिता किंवा ज्यांनी कोणी 9 ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड निवडलेलं आहे त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन आहे. नाईट ऑफ कपचं कार्ड आलंय. आणि 5 ऑफ पेंटॅकल आणि हे सुद्धा द एम्परर. तर ही कार्ड्स काय सांगतात. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे क्वीन ऑफ सॉर्ड. मला आता ऍक्शन घ्यायची आहे. कशाच्या बाबतीत ऍक्शन घ्यायची आहे, तर जिथे कुठे तुमचं साम्राज्य आहे, जिथे कुठे तुम्ही अनेकांचं नेतृत्व करत आहात, जिथे तुमच्याकडे अनुभव आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही इतरांना प्रेम द्यायचं आहे. जी माणसं अशी कमजोर आहेत, दुर्बल आहेत, त्यांना तुम्ही तुमचा हा प्रेमाचा कप द्यायचा आहे. हे ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे. ते सांगतंय की ही माणसंच तुमच्या साम्राज्याचा किंवा कामाचा विस्तार करणार आहेत. तुम्ही जितक्या माणसांना, जितक्या अशा दुर्बल कमजोर माणसांना मदत कराल, जितकं त्यांना प्रेम द्याल, त्यातूनच तुमचं हे साम्राज्य निर्माण होणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.